नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आनंदी या मालिकेचा भाग खूपच छान झाला आहे, कारण आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण आता मालक साहेब स्वतः आनंदीच्या घरी येऊन त्यांनी आरतीताई आणि आबांना रिजॉईनचं लेटर देऊन पुन्हा कामावरती घेतलेलं असतं। आणि एवढंच नाही तर आबा जाधवांचं 65,000चं कर्ज आता मालक साहेबांनी माफ केलेलं असतं। त्यामुळे सगळीकडे आनंदी आनंदच असतो। पण त्याच वेळेस आपल्या चतुर आणि हुशार आनंदीने मालक साहेबांसमोर आता चंदनची चोरी पकडून दिलेली असते। चंदनने आबांचे 15,000 रुपये लुटलेत हे मात्र मालक साहेबांना कळताच आता मात्र या खोटारड्या चंदनच्या मात्र कानातनं मालक साहेबांनी चांगलाच धूर काढलेला आपल्याला बघायला मिळणार आहे। तर इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच सकाळी सकाळी आता आबांनी घराचा लिलाव करायचं ठरवलेलं असतं। त्यामुळे घर बघण्यासाठी काही लोक आलेले असतात, पण आनंदी मात्र त्या लोकांना आतमध्ये जाऊच देत नाही। आनंदी दरवाजात ठामपणे आडवी उभी असते। हे बघा, मी तुम्हाला आमचं घर घेऊ देणार नाही आबा, तुम्ही चुकताय आबा, असं करू नका, हे घर आपलं आहे ना आबा, मग का दुसऱ्यांना द्यायचंय। तेव्हा आबा आता आनंदीची समजूत काढू लागतात। पोरी, अगं शांत रडू नको बरं, आणि समजून घे पोरी, अगं हे घर आपल्याला विकावं लागणार आहे, आपल्याला कारखान्याचं देणं द्यायचं आहे गं, त्यामुळे प्लीज पोरींनो ऐका। पण मात्र आनंदी ऐकायला तयार नसते। ती म्हणत असते, काका तुम्ही तरी समजून घ्या ना, तुम्ही कशाला आमचं घर घेताय, आबांचं ऐकू नका। त्यावर लगेच आता ते समोर जे काका उभे असतात ना, ते म्हणू लागतात, हे बघा पोरींनो, मी जे काय करतोय ते जबरदस्तीने नाही करते, आबांनी सांगितलं घर विकायचंय म्हणून मी घेण्यासाठी आलोय। त्यावर आबा म्हणू लागतात, हे बघा तुम्ही पोरींचं मनावर घेऊ नका, हळव्या आहेत द्या, त्या थोड्या वेळाने शांत होतील, मग तुम्ही तुमचं काम करून टाका। त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, नाही आबा, हे घर आपलं आहे, माझ्या या घरात बालपण गेलं आहे माझं, नाही, मी तुम्हाला हे घर विकू देणारच नाही, आधी शकुंतला विकली आणि आता आपलं घर। त्यावर आबा म्हणू लागतात, आनंदी मला माफ कर गं, पण काय करू आनंदी, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, मला हे करावंच लागेल। तर इकडे आता सकाळी सकाळी आरतीताई साडी सेंटरमध्ये आलेली असते, ज्या ठिकाणी तिला वैशूताईने काम बघितलेलं असतं साडी डाईंग करायचं। त्यावर लगेच आता तिथले मालक साहेब जे असतात त्यांना आरती भेटते आणि विचारू लागते, वैशालीताईने माझ्यासाठी काम बघितलं आहे। त्यावर ते मालक साहेब आता आरतीला तिचं नाव विचारतात, चालेल, तुम्हाला 100 रुपये परसने आम्ही साडी डाईंगचे पैसे देऊ, चालेल। त्यावर आरती म्हणू लागते, नक्कीच, मी उद्यापासून कामावर आले तर चालेल ना। तेव्हा ते साहेब म्हणू लागतात, हो, उद्यापासून तुम्ही लगेच या। त्यावर लगेच आरती आता तिकडनं घरी निघालेली असते। तीही खूप आनंदात असते, कारण काल आनंदीला नोकरी मिळाली आणि आज मला, म्हणजे हळूहळू सगळं काही ठीक होईल असं तिला वाटू लागतं। त्याच वेळेस आता रडतच आरतीताई असं ओरडतच आरची धावत आलेली असते। आरचीला असं रडताने ओरडताने बघून आनंदीचा जीव घाबरा झालेला असतो। त्याच वेळेस इकडे आता आरती विचारू लागते, काय ग आरची, अगं काय एवढी ओरडत आली आणि रडायला काय झालंय। त्यावर आरची म्हणू लागते, आरतीताई आबा। तेव्हा आरतीला वाटतं की आबांना काही झालं की काय। आरती विचारू लागते, काय झालं आबांना, त्यांना बरं वाटत नाही आहे का। त्यावर लगेच आरची म्हणू लागते, नाही ना गं, ते कसे वागायलेत बघ ना, चल तू, असे म्हणत ओढतच लगेच आरची आपल्या ताईला घेऊन घरी जाते। आता घरी येताच आनंदी दरवाजात उभी असते। आबा तिला समजावत असतात, आनंदी रडत असते। त्याच वेळेस आरती येते, आनंदी, अगं रडतेस का तू, काय झालंय तुला, काय झालं सांग बरं। तेव्हा आनंदी म्हणू लागते, आरतीताई, अगं बघ ना गं, आबांनी आधी शकुंतला आणि आता आपलं घर विकण्याचा निर्णय घेतलाय, बघ ना गं आबा आपलं घर विकतायत। आता हे ऐकून आरतीला मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा लगेच आरती आनंदीचे डोळे पुसते, हे बघ आनंदी, तू रडू नको, आरची तूही रडू नको बरं, शांत व्हा, मी आबांची समजूत काढते, असे म्हणत आरती लगेच आबांजवळ येते आणि म्हणू लागते, आबा अहो काय करताय तुम्ही आपलं राहतं घर विकताय, नाही आबा असं नका करू, हे बघा मला नोकरी मिळाली, काल आनंदीलाही नोकरी मिळाली, हळूहळू सगळं ठीक होईल ना आबा, मग कशाला टेन्शन घेताय। त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, पोरी, अगं हे मुद्दाम नाही करते ग मी, अगं आपल्याला कारखान्याचं देणं बाकी आहे आणि मालक साहेबांचं कसं काम आहे तुला माहिती आहे ना, जर वेळेवरती कर्ज फेडलं गेलं नाही
तर मालक साहेब भडकतील आणि ते आपल्याला या इचलकरंजीतनं बाहेर काढतील. हे गाव सोडून जावं लागेल का आपल्याला? म्हणून मला असं वाटतंय या घराचा लिलाव करावा आणि ते कर्ज फेडून टाकावं, म्हणजे डोक्यावरचं ओझं तरी कमी होईल. त्यावर आरती म्हणू लागते, पण आबा असं नका करू, ऐका प्लीज आबा. त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, नाही पोरीनो, वेळ निघून गेली आता, आता हा निर्णय घ्यावाच लागणार. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, आबा ओ बघा ना, या भिंतीचा स्पर्श म्हणजे अगदी आईचा स्पर्श जाणवतो. आणि हे फक्त घराचं छत नाही आहे हो, आमच्या आईचा हात आमच्यावरती डोक्यावरती असल्यासारखं वाटलं लागतं. त्यामुळे आबा प्लीज असं नका करू, सगळं काही ठीक होईल. आपण फेडूया की, हळूहळू कर्ज फेडूया किंवा मालक साहेबांकडनं कर्जासाठी मुदत वाढवून घेऊया. पण प्लीज आबा असं नका करू. पण आबा काय ऐकायला तयार नसतात. हे बघा पोरींनो, मालक साहेबांनी आपल्याला कामावरनं काढून टाकलंय, त्यामुळे आता मुदतवाढ भेटणार नाही, म्हणून आपल्याला हा निर्णय घ्यावाच लागेल. आता आबांच्या तिघीही नाती लगेच आबांजवळ येतात, त्यांना घट्ट मिठी मारतात आणि रडू लागतात. आबा असं नका न करू, प्लीज आबा ऐका ना. पण आबाही रडत असतात. काय करावं त्यांनाही सुचत नाही, पण शेवटी पर्याय नसतो. तेव्हा जे समोरच आता कस्टमर काका उभे असतात ना, तेव्हा लगेच आबा त्यांना म्हणू लागतात, हे बघा तुम्ही माझ्या नातींचं बोलणं मनावरती घेऊ नका. त्यांना खूप हळव्यात हो, लहानपणापासून या घरात खेळल्यात, इथेच वाढल्यात ना, म्हणून घर सुटत नाही आहे त्यांना. पण तुम्ही काळजी करू नका, तुमचं जे काही कागदपत्र असतील ना ते करून घ्या आणि उद्या सकाळी तुमचं घर तुम्हाला घेऊन टाका. त्यावर लगेच आता ते काका म्हणू लागतात, चालेल, उद्या सकाळी मी वकिलांना घेऊन येतो, आपण पेपर तयार करूया आणि मग हे घर तुम्ही माझ्या नावावर करून टाका. असे म्हणताच ते काका निघालेले असतात. तेव्हा आरती लगेच ओरडतच म्हणू लागते, काका ऐका ना, आबांचं तुम्ही ऐकू नका हो, हे घर नाही द्यायचं आहे आम्हाला, काका ऐका ना. पण ते काकाही काही न बोलता तिकडनं निघून जातात. आता सगळेजण रडत असतात, कुणाला काय करावं काय बोलावं काही सुचत नाही. आनंदी मात्र आपल्या घरावरनं असा हात फिरवत असते. तर इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. तर इकडे हवेलीत आता मालक साहेब आपल्या रूममध्ये असतात. तेव्हा लगेच आता मालक साहेबांना शलाकाचं बोलणं आठवतं. शलाका म्हणालेली असते, हे पॅरिस गारमेंट्सचं डील मलाच भेटणार, तो कोहिनूर शेवटा माझाच होणार. आता मात्र लगेच मालक साहेबांना पुन्हा शिर्केंचं बोलणं आठवतं. शिर्के म्हणालेले असतात, मालक साहेब यावेळेस ती शलाका खूप मोठं काहीतरी कांड करणार आहे, कारण तिने खूपच जोर लावला आहे. आपल्याला हे डील भेटू नये म्हणून तिने खूपच फासे टाकायला सुरुवात केली. आणि त्यानंतर तिसऱ्यांदी शलाकाने चंदनला पैसे देऊन आपल्या फॅक्टरीमध्ये कामगारांना भडकवण्याचं काम केलेलं असतं. तेव्हा चंदन म्हणालेलं असतो, शेवटी आम्ही कामगार, तुम्ही जर आमची कीव केली नाही ना, तर मग आम्ही काय करू हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आम्ही काही तुमच्या मिठाचे जागले नाही आहोत. हे चंदनचं बोलणंही आता मालक साहेबांना आठवू लागतं. आणि त्यानंतर आता आपल्या कापडाची जरब आरती नाईक या कारखान्यातनं गेल्यापासनं कापडाला तशी जरबच येत नाही, तशी शाईन येत नाही. हे कामगारांचं बोलणंही आता मालक साहेबांना आठवलेलं असतं. मालक साहेबांना काय निर्णय घ्यावा काही कळत नाही. तेव्हा लगेच ते आपल्या पत्नीकडे बघू लागतात, म्हणजे शलाकाच्या फोटोकडे, म्हणजेच त्यांची मेवणी आणि त्यांची बायको समिधा. आता मात्र दोघींच्याही फोटोकडे मालक साहेबांनी बघितलेलं असतं. तेव्हा लगेच मालक साहेब आपल्या पत्नीच्या फोटोजवळ येतात. समिधा, आज खूप कोंडी झाली ग, आज एकटं पडल्यासारखं वाटायला लागलंय. खरं समिधा, आज जर तू असती तर हा पेच नक्की सोडवलं असतं. मला या शलाकाला हरवायचंय, काही करून मी या शलाकाला हरवणार, असं आता मालक साहेबांनी ठरवलेलं असतं. तरी ते आता रात्रीची वेळ झालेली असते. आबा, आनंदी, आरती सगळेजण आता अंथरुणावरती पडलेले असतात. पण मात्र कुणाच्याही डोळ्याला डोळा लागत नाही, कारण उद्या आपल्याला हे घर सोडायचं आहे. त्यामुळे सगळेजण खूपच टेन्शनमध्ये असतात. आता मात्र सगळेजण आता डोळे एकटक लावून आपल्या घराकडे बघत असतात. सगळ्यांच्या डोळ्यातनं पाणी येत असतं. त्याच वेळेस हळूच आबा उठतात आणि लगेच आपल्या घराकडे प्रेमाने डोळे भरून एकटक बघू लागतात. तेव्हा आबांना आनंदीचं बोलणं आठवतं, आबा नका नाव हे घर देऊ, अहो या घरात आईचा स्पर्श जाणवतो, आईची एक ऊब आहे हो या घरात, असं नका करू. पण काय करणार पोरींनो,
हा निर्णय तुमच्या आबांना घ्यावा लागणार असे म्हणत आबाई आता औंढा गिळतात आणि आता रडतच आपल्या घराकडे बघू लागतात. तर त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी हवेलीत आता मालक साहेबांनी शिर्केला भेटायला अर्जंट बोलावलेलं असतं. धावतच आता शिर्के लगेच मालक साहेबांजवळ येतो. काय झालं मालक साहेब, एवढं अर्जंट कशासाठी बोलावलं? त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के सतर्क व्हा, शलाकाने फॅक्टरीला आग लावण्याची तयारी सुरू केली. आता शिर्केलाही धक्काच बसतो. काय? त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, हो, आणि आपल्याला शलाकाचा हा डाव तिच्यावरतीच उलटवायचा आहे, त्यामुळे तयारीला लागा, मला सगळ्या फाईल हव्यात. आता लगेच शिर्के कामाला लागलेलो असतो. तर इकडे मात्र आता आबांच्या घरी टेम्पो आलेला असतो. आता लिलाव करणारी लोक वकील साहेबांना घेऊन आलेली असतात. आबा आता सगळं काही सामान टेम्पोत भरत असतात. त्याच वेळेस आजूबाजूला राहणारी सगळी लोक आता जमलेली असतात. तेव्हा लगेच वैशुताई म्हणू लागते, आबा आबा काय करताय तुम्ही, हे घर सोडून जाऊ नका हो. आरती दोघेही आबांना साबण आणू लागत असतात, पण मात्र दोघेही रडत असतात. तेव्हा वैशुताई म्हणू लागते, आबा अहो काय करताय तुम्ही, असं नका करू, या पोरींचं बालपण गेलं हो या घरात, आम्हालाही तुम्हा सगळ्यांची सवय लागली. आबा प्लीज असं नका करू, हा निर्णय नका घेऊ. त्यावर लगेच आबा आता वकील साहेबांजवळ येतात आणि म्हणू लागतात, सांगा कुठे सही करायची, सांगा लवकर. त्यावर लगेच आता ते काका म्हणू लागतात, आबा अहो तुम्ही सगळं सामान टेम्पोत भरून घ्या, मग आपण सही करून घेऊया. तेव्हा आबा म्हणू लागतात, चालेल. ए पोरींनो चला पटापट सामान आणा बरं. त्याच वेळेस आता आरती आपल्या आईवडिलांचा फोटो हातात घेऊन येते. तेवढ्यात लगेच पिंट्या म्हणू लागतो, आबा अहो असं काय करायले तुम्ही, हे बघा आपण सगळे एक कुटुंब आहोत की नाही, मग आपण सगळे मित्र मिळून ना पैसे जमा करूया आणि तुमचं कर्ज फेडून टाकूया, पण प्लीज आबा हे घर सोडून जाऊ नका हो. तेव्हा आबा म्हणू लागतात, नाही पिंट्या आता खूप उशीर झालाय, निर्णय झालाय पिंट्या, आम्हाला हे घर सोडावंच लागेल. त्याच वेळेस आता लगेच आबांचं लक्ष आजूबाजूला जातं. आनंदी कुठे दिसत नाहीये, आनंदी कुठे राहिली? त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आनंदी एकटीच घरात थांबली. तेव्हा लगेच आबा आता स्वतः आनंदीला घेण्यासाठी घरात येतात. आनंदी मात्र आपल्या भिंतीला अशी घट्ट पकडून आता रडत असते. तेव्हा आबा म्हणू लागतात, आनंदी आनंदी अगं काय करतेस तू, अगं चल बाहेर सगळे लोक जमा झालेत, चल बरं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही आबा कशी येऊ मी, सांगा ना, या घरातल्या माझ्या सवंड्यांना तुम्ही माझ्यापासून दूर का करतायत? तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, काय तुझी सवंडी? तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, हो, हे घर फक्त या भिंती नाही आहेत आबा, ते माझे मित्र आहेत, माझे सोबतीत. लहानपणापासून या घराने, या निर्जीव वस्तूने मला खूप काही दिलं आहे. अहो ते माझे मित्र बनले, तो मला चालायला त्यांनी शिकवलं, प्रत्येक ठिकाणी मी धडपडताने त्यांनी मला वाचवलं, आणि या सगळ्या सोबत्यांना आज मी सोडून चालले. नाही आबा, या घरातनं मी दुसऱ्या उंबऱ्या ओलांडून आतमध्ये नाही जाऊ शकत, तो उंबरा मला आतमध्ये घेईल आबा. तिथे मला हे असं सगळं जमेल का, ही असली मित्र मला तिथे भेटतील का आबा? त्यावर आबा म्हणू लागतात, पोरी काळजी करू नको, हे बघ आपण जरी हे घर सोडणार असलो तरी आपण नवीन उंबरा ओलांडून आतमध्ये जाणार, तिथे हा तुझा आबा तुझ्या सोबत असणार आहे. फक्त आनंदी तुझं हे घर बदलणार आहे, तुझा आबा नाही ग, तुझा आबा तुला सगळं काही शिकवेल. त्यामुळे आनंदी डोळे पुस आणि चल बरं पटकन बाहेर, सगळं काही ठीक होणार आहे, काळजी करू नको, चल. असे आता आबा आनंदीची समजूत काढतात आणि तिला बाहेर घेऊन येतात. तर इकडे आता लगेच हवेलीत मालक साहेब शिर्केला म्हणू लागतात, शिर्के सगळ्या फाईल घेतल्या आहेत ना, जे सांगितलंय ते सगळं तयार आहे ना, चला मग पटकन, आता काही करून शलाकाला हरवायचं आहे ना, तर निघायचं. त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, हो मालक साहेब, आपल्याला शलाकाला हरवावंच लागेल, तरच आपल्याला हे डील भेटू शकतो. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हरवणार, हा युगंधर त्या शलाकाला हरवणार, कारण ज्याच्या हातावरच्या रेषा पुसल्या गेल्यात त्याला इतरांची भीती वाटत नाही. चला शिर्के, असे म्हणत आता लगेच मालक साहेब कुठेतरी निघालेले असतात. शिर्केला मात्र प्रश्न पडतो, मालक साहेबांच्या मनात नेमकं काय चालू आहे, मालक साहेबांना नेमकं कुठे जायचं आहे, असे प्रश्न आता शिर्केसमोर उभे असतात. तर मात्र इकडे आबांनी आता सगळं सामान टेम्पोत भरलेलं असतं. आनंदी, आरची आणि आरतीताई तिघी रडत असतात. वैशुताईलाही खूप वाईट वाटतं.
तिच्याही डोळ्यातनं पाणी येत असतं, कारण एवढ्या मैत्रिणी तिच्यापासून दूर चाललेल्या असतात ना. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, वकील साहेब सांगा कुठे सही करायची. आता लगेच त्या पेपरवरती आबांनी सही केलेली असते. आनंदी आरती मात्र आबांकडे बघू लागतात. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, झालं आता सगळं काम झालं, आता शेवटी आम्हाला निघावं लागेल. त्या क्षणाला आता मालक साहेबांची गाडी तिथे आलेली असते. आता मात्र मालक साहेबांची गाडी येताच आरची म्हणू लागते, मालक साहेब. आनंदीलाही धक्का बसतो, अरे बापरे, मालक साहेब भडकलेत आमच्यावरती, आम्ही त्यांच्याशी खोटं बोललोय, आता काय होणार असा प्रश्न आनंदीलाही पडलेला असतो. मालक साहेब गाडीतनं उतरतात, त्यांच्याबरोबर शिर्केही असतो. आता दोघेही लगेच आबांच्या घरासमोर येतात. त्याच वेळेस आनंदी धावतच पुढे येते, मालक साहेब चुकलं, मला माफ करा. त्या दिवशी आम्ही तुमच्या हवेलीत आलो होतो, तेव्हा त्या टेबलवरची फोटो फ्रेम माझ्याकडनं पडली होती, पण मी खोटं बोलले मालक साहेब. पण तुम्ही या सगळ्याची खूप मोठी शिक्षा माझ्या आबांना दिली. माझ्या आबांना नोकरीवरनं काढून टाकलं, माझ्या आरतीताईलाही कामावरनं काढून टाकलं. पण या सगळ्यामुळे आमच्यावरती खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे मालक साहेब. आमच्याकडे पैसे नाही आहेत, त्यामुळे माझ्या आबांनी हे घर विकलं आहे. आम्ही या घरापासून दूर होतोय. मालक साहेब असं नका करू, माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही माझ्या आबांना नका देऊ, असे आता आनंदी मालक साहेबांना म्हणू लागतात. त्याच वेळेस आता शिर्के म्हणू लागतात, आरती इकडे. आता लगेच आरती समोर येते. तेव्हा मालक साहेब लगेच शिर्केंच्या हातनं एक लेटर घेतात आणि आरतीजवळ येतात. आरती हे घे तुझं रिजॉईनिंगचं लेटर. आता मात्र हे ऐकताच आरतीचा आनंद गगनात मावेन असं झालेलं असतं. आनंदीलाही खूपच आनंद होतो, कारण मालक साहेबांनी आरतीताईला पुन्हा कामावरती घेतलेलं असतं. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हे बघ आरती, उद्यापासनं तू कामावरती हजर व्हायचं. तेव्हा आरती म्हणू लागते, मालक साहेब खूप खूप उपकार झाले, तुमचे आभार कसे मानावे ना तेच कळत नाही. पण मालक साहेब, लहान तोंडी मोठा घास घेते एक म्हणायचं होतं, ते ऐकाल प्लीज. तेव्हा लगेच मालक साहेब आरतीकडे बघू लागतात. त्याच वेळेस आरती म्हणू लागते, हे बघा तुम्ही मला कामावरती घेतलं आहे, पण माझ्या आबांचीही काही चूक नाही हो. त्यांनी या कारखान्यात खूप कष्ट केलेत. मला असं वाटतं की माझ्या आबांनाही पुन्हा नोकरीवरती घ्यावं. आता मालक साहेब लगेच आरतीकडे बघू लागतात. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, म्हणजे तुला असं म्हणायचे, जर तुझ्या आबांना नोकरीवरती घेतलं तरच तू कामावरती येणार ना. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, नाही मालक साहेब, म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला, पण मी एक विनंती करत होते तुमच्याकडे. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, मला माहिती होतं तू असंच म्हणणार, म्हणून मी आबांचंही रिजॉईनिंगचं लेटर घेऊन आलो आहे. आता मात्र हे ऐकताच सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो. त्याच वेळेस आता मालक साहेब शिर्केकडनं लेटर घेतात आणि आबांच्या हातात देतात. आबा उद्यापासनं तुम्ही कामावरती हजर व्हायचं, वेळेवरती आहे. तेव्हा आबा म्हणू लागतात, चालेल, होणार की, हजर होणार. आता मात्र सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के यांचं जे काही कर्ज असेल ते माफ करून टाका. हे ऐकताच तर आनंद गगनात मावेनासाच झालेला असतो. मालक साहेबांनी अगदी प्रेमाने मोठ्या मनाने आबा जाधवांचं कर्ज माफ करून टाकलेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब तिकडनं निघालेले असतात. तेव्हा आरती म्हणू लागते, मालक साहेब खूप उपकार झाले तुमचे, तुमचे आभार कसे मानावे ना तेच कळत नाही आहे. तुम्ही खरंच देव माणूस आहात, खूप भले माणूस आहात, असे म्हणत आरती लगेच मालक साहेबांच्या पाया पडणार. तेच मालक साहेब तिला थांबवतात. थांब आरती, अगं चांगल्या माणसाने, प्रामाणिक माणसाने नेहमी देवाच्याच पाया पडावं. आणि हे बघ, तुला जर पाया पडायचंच असेल तर कामाच्या पडायचं, कारखान्यातल्या मशनीच्या पडायचं, कारण ते तुझं काम आहे. तुझे हे हात तिथे दाखवायचे, कारण तिथेच तुझा आणि माझा सन्मान आहे. त्यामुळे उद्यापासनं हे हात कारखान्यात कामाला लागले पाहिजे. तेव्हा आरती म्हणू लागते, चालेल, येणार, मी उद्यापासनं कामावरती येणार. त्याच वेळेस मालक साहेब निघालेले असतात. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, मालक साहेब पण माझ्या आबांच्या त्या 15,000चं काय झालं, जे कर्ज म्हणून कारखान्यात दिलं गेलं. तर आता हे आनंदीचं बोलणं ऐकून मालक साहेबांनाही धक्का बसतो. मालक साहेब आनंदीकडे वळून बघू लागतात. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, काय 15,000 रुपये दिले आबांनी? नाही नाही नाही, असली कुठेच जमा पावती नाही आहे कारखान्यात, नाही दिले आबांनी 15,000. तेव्हा आनंदी म्हणू लागते, दिलेत, माझ्या आबांनी 15,000 चंदनदादाकडे दिलेत. तेव्हा लगेच आता आबांना आठवतं
चंदनने ते पैसे आबांच्या हातनं घेतलेले असतात. आबा तुम्ही चिंता करू नका, हे पैसे मालक साहेबांपर्यंत मी पोचवेल असं आता चंदनने आबांना सांगितलेलं असतं. त्याच वेळेस आता या खोटारड्या माजोरड्या चंदनचं नाव येताच मालक साहेबांना पुढचा सगळा खेळ समजलेला असतो. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, जा पटकन त्या चंदनला बोलून आणा. आता पिंट्या धावतच जातो आणि चंदनला बोलवायला निघालेल्या पिंट्यामागे वैशुताई गेलेली असते. कारण ते पैसे आबांचे हे वैशुताईलाही कळालेलं असतं. सकाळी तर यांच्याकडे पैसे नव्हते, अचानक हे 15,000 आले कुठनं हा प्रश्न वैशूने आधी चंदनला विचारलेला असतो. त्यामुळे वैशूही धावत जाते आणि ते पैसे घेऊन ती आबा जाधवांच्या घराकडे निघालेली असते. तेवढ्यात आता लगेच आबा म्हणू लागतात, आनंदी अगं मालक साहेबांनी एवढ्या मोठ्या मनाने आपलं कर्ज माफ केलंय, जाऊ दे ना ते 15,000 रुपये, कशाला विचारते त्याबद्दल. त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही आबा, अहो शकुंतलाला विकून ते पैसे तुम्ही साठवले होते ना, मग असे कसे जाऊ द्यायचे. नाही नाही नाही, त्याचा हिशोब व्हायलाच पाहिजे. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के चंदनला बोलवा लगेच. तेवढ्याच समोर आता चंदन आलेला असतो. आता मात्र मालक साहेबांना बघताच चंदनला जरा घाम फुटतो. तो मालक साहेबांकडे बघू लागतो. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, चंदन आबा जाधवांनी दिलेले 15,000 रुपये कुठे आहेत. तेव्हा चंदन म्हणू लागतो, ते पैसे मी घरी आणले होते, भरायचे होते ना. त्यावर लगेच पाठीमागनं वैशुताई येते. मालक साहेब हे घ्या, हे आहे आबा जाधवांचे पैसे. असे म्हणताच वैशुताईने ते 15,000 मालक साहेबांच्या हातात टेकवलेले असतात. आता मात्र खूपच मोठाले डोळे करून आता चंदन आपल्या बायकोकडे वैशूकडे बघत असतो. त्याच वेळेस मालक साहेब ते पैसे आबांच्या हातात देतात. आबा हे घ्या तुमच्या कष्टाचे पैसे. इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा चंदन फक्त कारखान्याचा लीडर आहे, त्यामुळे त्याच्याकडे कुठले पैसे देत जाऊ नका. तेव्हा चंदन म्हणू लागतो, मालक साहेब अहो हे तर फक्त 15,000 होते ना, आणि आबांचं कर्ज 65,000 आहे, म्हणून म्हटलं या 15,000च्या देण्याने काय होणार, एका खटी आबांनी दिले की मग सगळे भरून टाकूया, म्हणून ठेवले होते मी माझ्या घरात. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, चंदन आबा जाधवांचं 65,000चं कर्ज माफ झालंय, त्यामुळे आता या पैशांचा लोड तू घेऊ नको. आता मालक साहेब लगेच चंदन समोर असा आपला हात धरतात. चंदन घाबरतो. आता मालक साहेब त्याच्या खांद्यावरती अशी पाठ थोपटतात. चंदन तू कारखान्यात काम कमी आणि लोकांच्या घरात आग जास्त लावतो, त्यामुळे कामाकडे लक्ष दे. आणि इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेव, आबा जाधवांच्या वाटेला जायचं नाही, त्यांच्याकडे डोळे वर करून बघायचं नाही, नाहीतर गाठ या युगंधरशी लक्षात ठेवायचं. आता मात्र चंदनची बोलती बंद झालेली असते. मालक साहेब तिकडनं निघालेले असतात, पण इकडे मात्र सगळीकडे आनंद झालेला असतो. आनंद मात्र गगनात मावेन असा झालेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये खूपच मोठा ट्विस्ट आलेला असतो. आता मात्र आरतीताईने कामावरती यायला सुरुवात केलेली असते. आरतीने मात्र खूपच छान असे सॅम्पल आता पॅरिस डील मिळवण्यासाठी दिलेले असतात. मालक साहेब मात्र हे सॅम्पल बघून खूपच खुश होतात, कारण आता ही डील आपल्यालाच भेटणार हे तर पक्क झालेलं असतं. पण मात्र शलाकाच्या सांगण्यानुसार या भामट्या चंदनने आता ते सॅम्पल मात्र पळवलेले असतात. आता हे सॅम्पल चोरीला गेलेले असतात. तेव्हा चंदन शलाकाशी फोनवरती बोलत असतो, मॅडम काम झालंय, युगंधर साहेबांच्या कारखान्याचे सॅम्पल तुमच्या तिजोरीत आले आहेत, आता ही डील तुम्हालाच भेटणार. त्याच वेळेस आता या भामट्या चंदनचं हे सगळं बोलणं आनंदीने ऐकलं असतं. आनंदी तडक आता सकाळी सकाळी आबांना घेऊन कारखान्यात येते आणि आता जे काही झालंय, आपल्या कारखान्याचे सॅम्पल चोरीला गेलेत ही बातमी शिर्केंना पोहोचवलेली असते. आता शिर्क्यांना तर धक्का बसतो, काय आपल्या कारखान्याचे सॅम्पल चोरीला गेलेत, याचा अर्थ आता ही डील शलाकाला भेटणार. नाही 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 नाही, आता काय करायचं काही सुचत नाही. त्याच वेळेस आपल्या हुशार आनंदीला एक मार्ग सापडतो. तेव्हा आनंदी म्हणू लागते, जाऊ द्या, सॅम्पल जरी त्यांच्याकडे गेले असले ना तरी पण आपल्या सॅम्पलबरोबर आपली चतुराई सांगता आली पाहिजे ना. तेव्हा लगेच शिर्के म्हणू लागतो, म्हणजे काय. आता मात्र आनंदी मालक साहेबांचे हे सॅम्पल आणि त्यांना ही कोहिनूरची डील कशी मिळवून देणार, आनंदी आपली चतुराई आणि हुशारी कशी मालक साहेबांना दाखवणार आणि कसा कारखान्याला हा फायदा करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर मित्रांनो ही मालिका आता पुढे अतिशय रंजकदार होणार आहे.
त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका. म्हणूनच अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल